सोलापूर महानगरपालिकेचे महापौरपद हे सर्वसाधारण जागेसाठी राखीव असताना एका विशिष्ट समाजाला महापौरपद देऊन मराठा समाजावर अन्याय तर केलाच आहे, पण त्यानंतर उपमहापौरपद हे मराठा समाजाला मिळाल्याने कुठेतरी मराठा समाजाला समाधान मिळत असतानाच सत्ताधारी भाजपाने उपमहापौर असलेल्या ज्ञानेश्वरी देवकर यांना अनेक प्रकारे अडचणीत आणण्याचे काम करत असल्याची घणाघाती टीका मराठा समाजाचे नेते दास शेळके यांनी सत्ताधारी भाजपावर केलेला आहे. काही वृत्तपत्र आणि इतर प्रसिद्धी माध्यमातून असं दिसून आलेलं आहे की सोलापूर महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण महापौरपद असताना एका विशिष्ट वर्गाला महापौरपद देऊन मराठा समाजावर एक प्रकारे अन्याय केलेला आहे. तो विषय आता संपलेला आहे, परंतु उपमहापौर देवकर मॅडम ज्या आहेत त्या मराठा समाजाचे आहेत आणि महापालिकेमध्ये जे काय चाललेलं आहे ते बघून असं वाटायला लागलं की उपमहापौर देवकर या मराठा समाजाच्या असल्यामुळे त्यांच्या कामामध्ये अडचणी आणण्याचं काम काही महापालिकेतील उच्च पदस्थ पदाधिकारी हे करत आहेत. हे करत असताना भाजपमध्ये जे मराठा समाजाचे नगरसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत, हे मूग गिळून गप्प बसलेले आहेत. आज देवकर या जात्यात आहेत आणि तुम्ही सुपात आहेत, हे लक्षात ठेवा. आज तुम्ही बोलायला पाहिजे आज काय चाललेलं आहे म्हणून. आज साधं त्यांना खुर्च्या मागितलं तर देता येत नाहीत, इतर काही सुख सुविधा मागितलं तर देता येत नाहीत. हे मी वृत्तपत्रातनं आणि इतर माध्यमातनं जाणून घेतलेले आहेत. त्या काळ्या आहेत किंवा गोऱ्या आहेत हे मला माहीत नाही, परंतु त्या मराठा आहेत आणि त्या उपमहापौर या पदावर काम करत आहेत. असं असताना जाणून बुजून काही लोक त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि भाजपामधील उच्च पदस्थ लोक सुद्धा मूग गिळून गप्प बसून हा तमाशा बघत आहेत. या बाबतीत आम्हाला विचार करावा लागेल, सर्वच बाबतीत. मग येणाऱ्या निवडणुका असतील किंवा यांना जाब विचारण्याचा असेल, सगळ्याच बाबतीत विचार करावा लागेल आणि भाजपामधील मराठा नगरसेवकांनी या बाबतीत विचार करावा. नाहीतर तुमची सुद्धा गत अशीच झाल्याशिवाय आणि याच्यापेक्षा वाईट झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं.